छोटंसं गाव होतं. त्याचं नाव होतं निमगाव. या गावामध्ये रामभाऊ नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी. दोघंही जण शेतात काम करत. त्यांना 2 मुलं होती. मुलाचं नाव दौलत आणि मुलीचं नाव चंद्रकला. हे सगळेजण एका झोपडीत राहत होते. रामभाऊ आणि लक्ष्मी दिवसभर कष्ट करत. चंद्रा आणि दौलत शाळेत जात. त्या गावात 4थी पर्यंत शाळा होती. रामभाऊंचं शेत लहानसंच होतं. त्यात कितीसं धान्य पिकणार, पण ते कसे तरी दिवस कंठत होते. एक वर्षी काय झालं, पाऊस खूपच कमी पडला. नदी नाले आटले, सुकून गेले. रामभाऊ आणि लक्ष्मीच्या शेतात काहीच पिकलं नाही. आता उपाशी राहण्याची पाळी त्यांच्यावर यायला लागली. गावातही कोणाकडे काम मिळेना. लोक गाव सोडून जायला लागले. रामभाऊ आणि लक्ष्मीनंही विचार केला आणि एके दिवशी त्यांनीही गाव सोडलं. ते शहरात आले. एक लहानसं झोपडं त्यांना मिळालं. आता लक्ष्मी आणि रामभाऊ मिळेल ते काम करायला लागले. लक्ष्मी धुण्या भांड्याचं काम करायची आणि रामभाऊ गवंड्याची कामं करायला लागले. कधी काम मिळे कधी नाही, पण लक्ष्मी मात्र मोठ्या काटकसरीनं घर चालवत होती. सर्वांना 2 वेळा भाजी भाकरी मिळत असे, पण दैवाला तेही पाहवलं नाही. एक दिवस काय झालं, रामभाऊ घरी आला तो तापाने फणफणतच. लक्ष्मी घाबरली. तिनं आलं मिरी घालून गरम गरम काढा केला. तो त्याला दिला. त्याला घाम आला, ताप कमी झाला. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला. असे काही दिवस गेले आणि पुन्हा त्याला ताप आला. आता औषध दुकानदाराकडून गोळी आणून तिनं त्याला दिली. पुन्हा ताप उतरला, पण फार अशक्तपणा आला. तो तसाच कामावर गेला. जायलाच पाहिजे होतं. काम करताना विटांचं घमेलं उचलायला गेला आणि ते त्याच्या पायावर पडलं. मोठी जखम झाली. पायाचं हाड पण मोडलं. तो घरी आला. त्याला दवाखान्यात नेणं जरुरीचं होतं. लक्ष्मीनं थोडे पैसे साठवले होते, तेच खर्च केले. रामभाऊ आता पुन्हा कामावर जाऊ शकत नव्हता. लक्ष्मीच्या एकटीच्या कमाईवर घर चालवणं फार कठीण झालं होतं. आता ते एका वेळेला जेवत होते. रामभाऊ घरी बसून असत. त्याच्यावर औषध पाण्याचा खर्च. लक्ष्मी बिचारी वैतागून जाई. शेवटी तिनं दौलतला सांगितलं, तू ही काहीतरी काम कर बाळा. माझ्या एकटीनं आता हा गाडा रेटला जात नाहीये. दौलत शहाणा मुलगा होता. घराची परिस्थिती तो पाहत होता. तो रोज वडिलांच्या बरोबर गप्पा मारी. रामभाऊ त्याला छान छान गोष्टी सांगत. त्यांनी दौलतला काही ठिकाणी जाऊन काम करायला सांगितलं. दौलत रोज अनेक ठिकाणी जाई आणि काम मागे. पण अनेकांनी त्याला, अरे तू लहान आहेस, जा इथून, असं म्हणून हिसकावून लावलं. शेवटी एका किराणा मालाच्या दुकानदारानं त्याला कामावर ठेवलं. रोज 10 रुपये देण्याच्या बोलीवर दौलत कामावर जायला लागला. मालक सांगतील ती सगळी कामं तो करायचा. त्याचा प्रामाणिकपणा मालकाला अनेक वेळा जाणवला. असं 1 वर्ष गेलं. रामभाऊंचा पाय अजूनही बरा झाला नव्हता. दौलतला काम करावंच लागायचं. आता मालक त्याला गल्ल्यातून पैसे काढून आणायला सांगत, तसेच पैसे ठेवायलाही सांगत. एकदा मालकांनी 100 रुपयाच्या नोटांचं बंडल त्याला गल्ल्यात ठेवायला सांगितलं. ते बंडल बघून दौलतचं मन फिरलं. त्यानं विचार केला की यातली 1 नोट मी घेतली तर मालकांना काय कळणार आहे बरं. त्यानं हळूच त्या गठ्ठ्यातली 1 नोट घेतली आणि खिशात ठेवली. त्याला वाटलं, आता एक नवीन शर्ट मला घेता येईल. पहिला शर्ट किती फाटलाय, 4 ठिकाणी तो शिवलाय. असा विचार करत तो घरी आला. त्यानं हळूच ती नोट वडिलांच्या हातावर ठेवली. रामभाऊ चमकले. अरे, एवढे पैसे कुठून आणलेस? त्यानं खरं खरं सांगितलं. बाबा, आज एक नोटांचं बंडल तिजोरीत ठेवण्यासाठी मालकांनी माझ्याकडे दिलं होतं. त्यातलीच 1 नोट मी घेतली. माझा शर्ट किती फाटलाय. बाबा, मला नवा शर्ट हवाय, म्हणून मी हे पैसे घेतले.
रामभाऊला फार वाईट वाटलं. आज आपल्या मुलानं चोरी केली. त्यांनी दौलतला समजावलं, बाळा, ही तर चोरी झाली. चोरी कधीही करू नकोस. हे वाईट काम तू केलंयस. पण उद्या तू ही नोट मालकांना परत दे आणि खरं काय ते सांग. आज तू 1 नोट घेतलीस, उद्या तू 2 नोटा घेशील. वाईट सवय तुला लागेल. हे बघ बाळा, आपल्या कष्टाचे पैसे हेच आपले खरे पैसे. तू चोर कधीही होऊ नकोस. रामभाऊंचे डोळे भरून आले. दौलतलाही फार वाईट वाटलं. त्यानं दुसऱ्या दिवशी मालकांना ती नोट परत केली आणि सगळा प्रकार सांगून त्यांची क्षमा मागितली. मालकांनी मोठ्या मनानं त्याला क्षमा केली आणि दुसऱ्या दिवशी नवीन शर्टाचं पुडकं त्याच्या हातात दिलं, त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून. दौलत आनंदानं घरी गेला. वडील म्हणाले, बाळा, घाल तो शर्ट. हा बक्षीस मिळालेला शर्ट घालण्याचा जो आनंद आहे ना, तो चोरी केलेला शर्ट घालण्यात नाही.